स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत मिथुन राशी, जे या आठवड्यामध्ये तुम्हाला बदल दिसून येणार आहेत आणि जे बदल 5 होणार आहेत. या जातकांसाठी ग्रहस्थिती अत्यंत संवेदनशील आणि गूढ परिणाम देणारी आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे तुमचे विचार, संवाद, निर्णय आणि संबंध यावर त्यांचा थेट परिणाम पडणार आहे. या कालावधीत चंद्राची स्थिती, शनीचा दृष्टी आणि राहूची सूक्ष्म हालचाल हे एकत्रित असे वातावरण तयार होत आहे की जिथे अनेक गोष्टी अचानक उघड होऊ शकतात. विशेषतः एखादं सत्य, माहिती, एखाद्या व्यक्तीचे खरे रूप किंवा एखाद्या घटनेचे गुपित तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रबळ योग आहे. सत्य तुमच्या निर्णयांवर, नशिबावर आणि पुढील जीवन मार्गावर परिणाम करतील. नंबर 1. गुपित उघड होण्याचा संकेत अधिक स्पष्ट होईल. या काळात एखादी माहिती जी तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हती किंवा मुद्दाम तुमच्यापासून लपवली गेली होती, ती अचानक तुमच्यासमोर येऊ शकते. हे गुपित एखाद्या व्यक्तीच्या वागण्याशी, कुटुंबातील एखाद्या निर्णयाशी, मालमत्तेशी, पैशाच्या संबंधित व्यवहाराशी किंवा कामाच्या ठिकाणी घडलेल्या गोष्टींशी संबंधित असू शकते. बुधाच्या प्रवाहामुळे तुमचे निरीक्षण शक्ती तीव्र होईल आणि तुम्हाला आधी दुर्लक्षित वाटणारे संकेत आता स्पष्ट दिसू लागतील. सुरुवातीला हे सत्य धक्का देणारे असेल, पण दीर्घकाळ हेच तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे, कारण तुम्ही चुकीच्या विश्वासातून मुक्त व्हाल. नंबर 2 आहे विश्वासघाताची जाणीव. मनाला हादरवू शकते, कारण शनीची दृष्टी तुम्हाला वास्तव दाखवणार आहे. एखादी व्यक्ती जी तुमच्या खूप जवळची आहे, तिच्या बोलण्यामागे आणि वागण्यात विसंगती आढळली. तुम्हाला जाणवेल, तुम्हाला कळेल की कुठेतरी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जात आहे. ही जाणीव भावनिकदृष्ट्या त्रासदायक असू शकते, पण यावेळी तुम्ही पुढे अधिक शहाणपणाने नाती निवडाल. हा अनुभव तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत करेल आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा याची स्पष्टता तुम्हाला समजेल. तर नंबर 3. आर्थिक व्यवहारात भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. राहूचा प्रवाह किंवा हा काळ आर्थिक बाबतीत भ्रम निर्माण करू शकतो. एखादी ऑफर, गुंतवणूक, कर्ज, व्यवहार खूप आकर्षक वाटेल, पण त्यामागे काही जोखीम आहे का दडलेली. अचानक पैसा मिळण्याचे आश्वासन, लॉटरीसारख्या योजना किंवा मित्र ओळखीच्या व्यक्तीकडून आलेली गुंतवणुकीची सूचना याकडे विशेष सावधगिरीने पहा. पैशांबाबत घेतलेला हा एक चुकीचा निर्णय पुढील काही महिन्यांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. नंबर 4 आहे नात्यांमध्ये गैरसमज आणि दुरावा वाढू शकतो. बुधाच्या अस्थिरतेमुळे संवादात अडथळे निर्माण होतील. तुम्ही काही वेगळे म्हणाल आणि समोरचा वेगळे समजेल, अशी परिस्थिती तयार होऊ शकते. एखादी नवीन नाते अधिक मजबूत पण नाजूक असते, ते अधिक तणावपूर्ण होऊ शकते. विशेषतः पती-पत्नी, प्रेमसंबंध किंवा जवळचे मित्र यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. या काळात शब्दांची अतिशय जपून तुम्ही वापरा. अनावश्यक वाद टाळा. नंबर आहे 5. कार्यक्षेत्रात अचानक घडामोडी आणि जबाबदाऱ्यांमध्ये बदल. कामाच्या ठिकाणी एखादी अनपेक्षित घटना घडू शकते. एखादा प्रोजेक्ट थांबू शकतो, तुमच्या नवीन जबाबदारी येऊ शकते किंवा वरिष्ठांकडून अचानक वेगळी अपेक्षा ठेवली जाऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला गोंधळल्यासारखं वाटेल, पण या बदलांमुळे तुमच्या कौशल्याची खरी परीक्षा घेतली जाईल. बदल भविष्यातील प्रगतीचा मार्ग आहे, त्यामुळे घाबरून न जाता परिस्थितीला सामोरे जा. नंबर 6. आरोग्याचा इशारा. अधिक गंभीरपणे घ्या. या कालावधीत मानसिक ताण सर्वात मोठी समस्या ठरू शकते. सतत विचारांचा ताण आणि एखाद्या गोष्टीची काळजी. भविष्यातील अनिश्चितता यामुळे डोकेदुखी, थकवा, चिडचिड, झोप न लागणे अशा तक्रारी वाढू शकतात. बुधाच्या प्रभावामुळे मेंदू अतिशय सक्रिय राहील आणि शरीराला विश्रांती मिळणार नाही व पचनसंस्थेचे संबंधित किरकोळ त्रास जाणवतील. ॲसिडिटी, भूक न लागणे किंवा अनियमित खाण्यामुळे अशक्तपणा जाणवू शकतो. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि शांत मन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नंबर 7. भूतकाळातील व्यक्तीचा अचानक संपर्क भावनिक हालचाल निर्माण करेल. एखादी व्यक्ती ज्यांच्याशी तुमचा संपर्क तुटला होता किंवा पुन्हा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू शकते. हा संपर्क फोन, संदेश किंवा सोशल मीडियातून होऊ शकतो. ही व्यक्ती तुमच्या जुन्या आठवणी जागा करेल आणि तुमच्या मनात दडलेले प्रश्न पुन्हा वर येतील. काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची वेळ येऊ शकते. या भेटींमुळे तुम्हाला भूतकाळ आणि वर्तमान यातील फरक स्पष्ट दिसेल, त्यामुळे तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे. नंबर 8. घरातील वातावरण
तणाव आणि मतभेद वाढू शकतात. कौटुंबिक पातळीवर एखाद्या जुन्या विषयावरून पुन्हा चर्चा होऊ शकते. घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः मालमत्ता, जबाबदाऱ्या किंवा पैशांबाबत चर्चा तणावपूर्ण होऊ शकते. तुमची भूमिका शांततेची ठेवली तर परिस्थिती हाताळता येईल आणि सोपे जाईल. रागाने किंवा हट्टाने घेतलेले निर्णय परिस्थिती आणखी बिघडवू शकतात. नंबर 9. अंतर्मनाची जाणीव आणि नंतर ज्ञान प्रबळ होणं. या काळात तुमचे ज्ञानशक्ती खूप वाढेल. एखादी गोष्ट करण्यापूर्वीच तुम्हाला तशी जाणीव होईल. स्वप्नांमध्ये संकेत मिळू शकतात किंवा अचानक मनात आलेली भावना नंतर खरी ठरू शकते. या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकाल तर या आठवड्यात फार महत्त्वाचं ठरेल. नंबर 10. गंभीर आणि निर्णयाची वेळ. कारण तुम्हाला एखाद्या विषयावर ठाम निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय नात्यांबाबत, कामाबाबत किंवा वैयक्तिक आयुष्याबाबत असू शकतो. तुम्ही जितका उशीर कराल तितकी परिस्थिती गुंतागुंतीची होईल. त्यामुळे विचारपूर्वक पण ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे. हा निर्णय तुमच्या पुढील काही महिन्यांचा मार्ग ठरवेल. नंबर 11. नशिबाचा एक टर्निंग पॉईंट असतो प्रत्येक वेळी. तर ठरणारी ही घटना घडणार आहे. या आठवड्यात घडणारी एखादी घटना सुरुवातीला नकारात्मक किंवा धक्कादायक वाटू शकते, पण पुढे जाऊन तीच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळणबिंदू ठरणार आहे. या घटनेमुळे तुम्हाला स्वतःबद्दल, लोकांबद्दल आणि परिस्थितीबद्दल नवीन समज मिळणार आहे. हीच घटना तुम्हाला अधिक परिपक्व, मजबूत बनवेल. हा आठवडा मिथुन राशीसाठी डोळे उघडणार आहे. सत्य समोर येईल, भ्रम तुमचे सगळे दूर होतील आणि तुम्हाला खऱ्या मार्गाची जाणीव होईल. संयम, शांतता आणि विवेक या 3 गोष्टी जपल्या तर गोड काळातूनच तुम्ही अधिक मजबूत होऊन बाहेर पडाल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या कोणत्या राशीबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.